पंचवटी येथील खुनाचा गुन्हा अवघ्या 5 तासाच्या आत उघडकीस आणून आरोपीतास केले जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 12 फेब्रुवारी 2025 फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड नेमणूक पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल होती। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी तसेच अंमलदार हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये एक संशयित इसम येताना दिसला। सदर संशयिताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विलास चारोस्कर व पोलीस अंमलदार नितीन जगताप यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सीसीटीव्ही फुटेज मधील अनोळखी नाव संतोष अहिरे, स्टेट बँकेच्या मागे राहणार स्टेट बँकेच्या पाठीमागे एरंडवाडी पेठफाटा पंचवटी नाशिक असे असून त्याने एका इसमास रात्री मारहाण केली आहे। तो सध्या गुलाबबाग एरंडवाडी पंचवटी भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार प्रतीप मजदे, रवींद्र अढाव, योगीराज गायकवाड, महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, पोलीस अंमलदार राहुल वानखडे, नितीन जगताप, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांचे 2 पथके तयार करून सदर पथकांनी गुलाबबाग पंचवटी नाशिक शहरात सापळा लावून शिताफीने आरोपीतास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष रमेश अहिरे वय 32 वर्षे यास ताब्यात घेऊन त्यास वरील गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हा उघडकीस आला आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।